1.5 कप बेसन घेतलेला आहे. ढोकळ्याला छान कलर येण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स केलेली आहे. त्यानंतर इथे 1/2 टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे आणि 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे. सायट्रिक ॲसिड नसेल तर 1 टेबलस्पून एवढा लिंबाचा रस वापरू शकता. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता हे ड्राय मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घेण्यासाठी मी इथे हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरला लावल्यामुळे आपलं बॅटर छान अशी स्मूथ पेस्ट सारखं तयार झालेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण ढोकळ्यावर घालायची फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता आणि तुमच्याकडे अवेलेबल असतील तर 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर थोडंसं मीठ आणि चमचाभर साखर घालून 1 कपभर पाणी घालायचं आहे. पाण्याला तोपर्यंत ढोकळा ज्या भांड्यात स्टीम करायचा आहे त्या भांड्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे. एवढी तयारी झाल्यानंतर आपण मगाशी जे बॅटर तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून एवढा सोडा घालायचा आहे आणि सोडा विरघळण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी घालून आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी जास्तही मिक्स नाही करायचं कारण मग सोड्याची पॉवर कमी होते आणि मग तुमचा ढोकळा फुलणार नाही किंवा सॉफ्ट स्पंजी होणार नाही. इथे बघू शकता मिश्रण छान हलकं झालेलं आहे आणि वरती सुद्धा आलेलं आहे. 1 मिनिटभरच याला मिक्स करायचं आहे आणि एकाच साईडने मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या भांड्यात स्टीम करणार आहोत त्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि लगेचच स्टीमरमध्ये झाकून स्टीम होण्यासाठी 20 मिनिटांनंतर स्टीमरमधून ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि 5 ते 7 मिनिटं त्याला थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. 5-7 मिनिटांनंतर थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर आपण जे प्यायचं पाणी असतं ते कपभर सगळ्या बाजूंनी पाणी त्याच्यावर ओतायचं आहे. अगदी 2च मिनिटात ढोकळा पूर्ण पाणी सोक करून घेतो आणि वरून फोडणी घालून घ्यायची आहे आणि चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. फोडणी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचा आहे ढोकळा.